Before studying variation in value of G, we should know the formula of G, that is formula of gravitational acceleration. We have derived formula of gravitational acceleration in previous lecture. तुम्ही या प्रीवियस लेक्चरचे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता. आपल्याला माहिती आहे जी चा फॉर्म्युला gm अपॉन r स्क्वेअर, वेअर m इज इक्वल टू मास ऑफ अर्थ and r is equal to radius of earth. आपण बघितले होते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ही ऑब्जेक्ट वर डिपेंड नाही तर ती प्लॅनेट्स वर डिपेंड आहे. आपण आता अर्थ वरील ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन फाइंड करणार आहोत, म्हणून आपण इथं मास ऑफ अर्थ घेतला आणि रेडियस ऑफ अर्थ घेतलेला आहे. नाउ इन दिस इक्वेशन g is constant and we have is equal to term. As we see, is equal to and constant term is get replaced by proportionality sign. From this we can write it as g is directly proportional to m and g is inversely proportional to r square. These two conditions are very important to study variation in value of g. जर तुम्हाला या दोन्ही कंडिशन समजल्या तर तुम्हाला व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी लगेच समजेल. ज्या आपल्याला तीन कंडिशन बघायच्या, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन सरफेस, देन व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन हाइट अँड व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन डेप्थ. जर तुम्हाला या दोन्ही रिलेशन समजले तर तुम्हाला हे व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी समजण्यासाठी डिफिकल्ट जाणार नाही. आता जर आपण बघितलं g is directly proportional to m which is mass of earth. That means if mass of earth get increases, gravitational acceleration is also get increases. If mass of earth get decreases, gravitational acceleration will also get decreases. Now gravitational acceleration is inversely proportional to r square. That means if radius of the earth get increases, then gravitational acceleration will get decreases. And if radius of the earth get decreases, gravitational acceleration will get increases. ह्या कंडिशन्स जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला व्हॅल्यू ऑफ जी फाइंड करण्यामध्ये डिफिकल्ट जाणार नाही. फर्स्ट कंडिशन इज व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी अलॉंग विथ सरफेस ऑफ अर्थ. आता हे स्टडी करण्यापूर्वी आपल्याला एक टर्म माहिती पाहिजे, ती म्हणजे लॅटिट्यूड. आता लॅटिट्यूड म्हणजे काय ते आपण आधी बघूया. लॅटिट्यूड Latitude means if we consider this is earth surface and object is situated anywhere on the earth surface, then this object will make some angle with the equator from the center of the earth. That angle is called as latitude. जर ऑब्जेक्टच्या पोझिशननी जर इक्वेटर बरोबर सेंटर पासून काही अँगल केला तर त्या अँगलला लॅटिट्यूड असं म्हणतात. लॅटिट्यूड इज डिनोटेड बाय थीटा. लॅटिट्यूड हा काही नसून अँगल आहे जो पोझिशन ऑफ ऑब्जेक्टनी इक्वेटर बरोबर क्रिएट केलेला आहे ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. आय होप यू विल गेट व्हॉट इज मीन बाय लॅटिट्यूड. जर आपण अर्थचा शेप कन्सिडर केला तर अर्थचा शेप हा सगळ्या ठिकाणी सेम नाहीये, तर तो काही ठिकाणी फ्लॅटन आहे तर काही ठिकाणी बल्की आहे. जसं आपण जर लाडू घेतला आणि लाडूला जर आपण रोटेट केला हँड्सवर तर तो काही ठिकाणी बल्की होतो आणि काही ठिकाणी फ्लॅटन होतो. तसाच ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ, अर्थ इज बल्की ॲट सम पोझिशन्स अँड फ्लॅटन ॲट सम पोझिशन. नाउ ड्यू टू द रोटेशन अर्थ इज बल्की ॲट इक्वेटर अँड फ्लॅटन ॲट पोल. वी नो these are called as equators and these points are called as poles. Earth is flattened at poles and bulky at equator. Due to this, the distance from the center of the earth to the equator is maximum. This radius of earth is maximum at equator and radius of earth is minimum at pole. ही जी अर्थची रेडियस आहे ती मॅक्झिमम आहे इक्वेटरला आणि मिनिमम आहे पोलला. बिकॉज अर्थ ही बल्की झालेली आहे म्हणजेच फुगलेली आहे इक्वेटरला आणि फ्लॅटन झालेली आहे म्हणजे चपटी आहे
पोलला. त्याच्यामुळं अर्थची रेडियस ही मॅक्झिमम आहे इक्वेटरला आणि मिनिमम आहे पोलला. आता आपण एक रिलेशन बघितलं होतं, G इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M and G इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. आता याच्यामध्ये मास तर चेंज नाही होते अर्थचा, पण रेडियस ही प्रत्येक पॉइंटला चेंज होत जाते. आपण जर इक्वेटरला कन्सिडर केलं, ऍट equator radius of the earth is maximum, that means R is maximum. That means if R increases, value of G will get decreases. As we see, G is inversely proportional to R square. That means जर व्हॅल्यू R ची जर इन्क्रीज झाली तर G ची व्हॅल्यू डिक्रीज होणार आणि R ची व्हॅल्यू जर डिक्रीज झाली तर G ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार. आता इक्वेटरला ऍट इक्वेटर radius is maximum, that means value of R get increases, that's why value of G will get decreases. At equator R is maximum. आता R maximum आहे म्हणून value of G is minimum. आता ही कंडिशन आपल्याला का भेटली, कारण की G हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे R स्क्वेअरला. R इज रेडियस ऑफ द अर्थ, रेडियस ऑफ द अर्थला हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑफ द अर्थ. ठीक आहे, तर यावरून आपल्याला ही कंडिशन भेटली, ऍट इक्वेटर R इज मॅक्झिमम अँड G इज मिनिमम. देन ऍट पोल्स. आता पोल्सला काय कंडिशन भेटणार, आपल्याला माहिती आहे रेडियस ऍट द पोल इज मिनिमम. रेडियस ऍट पोल इज मिनिमम. जर रेडियस मिनिमम असेल म्हणजे जर रेडियस डिक्रीज झाली तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन इन्क्रीज होणार. दॅट मीन्स ऍट पोल R इज मिनिमम. आता R मिनिमम आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन काय होणार, मॅक्झिमम होणार. दॅट मीन्स G इज मॅक्झिमम. This condition we will get in due to the this condition we will get due to the rotation of the earth, that is change along the surface of earth, that is radius is maximum at equator, that's why gravitational acceleration is minimum, and radius is minimum at equator, that's why gravitational acceleration is maximum. Now gravitational acceleration at equator is approximately equal to 9.78 meter per second square. 9.78 meter per second square. And G is maximum at pole, that is G is equal to approximately equal to 9.832 meter per second square. And this value of G get changed from equator to pole with change in latitude. ज्या वेळेस आपण इक्वेटर पासून पोलच्या दिशेने मूव्ह होतो त्यावेळेस ऍज चेंज विथ लॅटिट्यूड, जसं लॅटिट्यूड चेंज होत जाणार तसं व्हॅल्यू ऑफ G सुद्धा चेंज होत जाणार. पण व्हॅल्यू ऑफ G ही मिनिमम असते इक्वेटरला, ती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि व्हॅल्यू ऑफ G ही मॅक्झिमम असते पोलला, ती आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाउ सेकंड कंडिशन, variation in value of G with change in height. Now if we consider object is situated at some height from the earth surface. If we consider this is the object and this object is placed at some height from the earth surface. We know this is the radius of the earth, which is 6400 kilometer. Now object is placed at some height from the earth surface. earthच्या सरफेस पासून काहीतरी हाईटला आपण ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे. Now we know the relation, that is G is directly proportional to M and G is inversely proportional to R square. Here we are considering distance of the object from the center of earth, that is small r. Always remember, capital R is the radius of earth and small r is the distance between object and center of the earth. Now here we have to consider distance between object and center of the earth, that is small g. That's why G is inversely proportional to small
r square. आता mass of the earth is not change when height of the object get changes. जसं हाईट ऑब्जेक्टची चेंज होणार आहे तसं त्याचा मासवर काही इफेक्ट होणार नाही. मास आपला कॉन्स्टंट राहणार आहे अर्थचा, बट डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ विल गेट चेंज. आता इथं आपल्याला माहिती आहे डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ आपण काय घेतलेलं आहे r, but here we can write r as capital R plus h. हा r आपण काय लिहू शकतो, r is the distance between, small r is the distance between object and center of the earth. मग आपण या ऐवजी काय लिहू शकतो, r plus h which is radius of the earth plus height of object from the earth surface. Now as we see, g is inversely proportional to r square. That's why when r get increases, gravitational acceleration will get decreases. Whenever value of r get increases or whenever distance between object and center of the earth get increases, the gravitational acceleration will get decreases. When distance between object and center of the earth increases, the gravitational acceleration will get decreases. ज्या वेळेस डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे ज्या वेळेस ऑब्जेक्टची हाईट इन्क्रीज होत जाणार त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हा डिक्रीज होत जाणार. व्हेनेवर हाईट गेट increases, gravitational acceleration will get decreases, and whenever height get decreases, gravitational acceleration will get increases. That is, when h increases, then gravitational acceleration will get decreases, and when h decreases, gravitational acceleration will get increases. Always remember these conditions. Now last condition is variation in value of g with change in depth. Now if we consider object is at a depth of d from the surface of the earth. If we consider this is the object which is at a depth of d from the surface of the earth, and O is the center of the earth. Now this distance between object and center of the earth is denoted by small r. We have seen this, the distance between object and center of the earth is denoted by r, small r, and radius of the earth is denoted by capital R. Now we know the conditions that g is directly proportional to capital M and g is inversely proportional to r square. Now here आता जर आपण बघितलं तर आधीच्या ज्या दोन कंडिशन्स बघितल्यात आपण त्याच्यामध्ये अर्थचा मास चेंज होत नव्हता, बट आता आपण ऑब्जेक्ट डेप्थ मध्ये नेलाय म्हणजे आपल्याला अर्थचा एवढाच मास कन्सिडर करायला लागणार आणि बाकी जो उरलेला मास आहे तो कन्सिडर नाही करायला लागणार. म्हणून इथं आपला मास अर्थचा चेंज होणार आहे. पण आता एखाद्याला वाटेल की रेडियस चेंज झाली, रेडियस काय झाली आता इथं डिक्रीज झाली किंवा डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ हा कमी झालेला आहे. ॲज रेडियस गेट डिक्रीजेस, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. पण अशी कंडिशन नाही होत, तर ह्या कंडिशन मध्ये मास ऑफ अर्थ पण काय होतोय, चेंज होतोय. आता आपल्याला एवढाच अर्थचा मास कन्सिडर करायला लागणार कारण की आपला ऑब्जेक्ट काहीतरी डेप्थ मध्ये गेलेला आहे. मग आता मास ऑफ अर्थ हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनला. त्याच्यामुळे जर मास ऑफ अर्थ डिक्रीज झाला तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणून या दोघांचा कंबाईन इफेक्ट मास आणि
रेडियस और द डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ, ह्या दोघांचा कंबाईन इफेक्ट असा होतो की ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन डेप्थ मध्ये गेल्यानंतर डिक्रीज होत जातो. ह्या दोघांचा कंबाईन इफेक्ट मास ऑफ अर्थ आणि डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ, ह्या दोघांचा कंबाईन इफेक्ट म्हणून जशी जशी डेप्थ इन्क्रीज होत जाणार ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन डिक्रीज होत जाणार. ॲज डी increases g get decreases and as d decreases g get increases. म्हणजे जसं जसं आपण डेप्थ मध्ये जाणार तसं तसं डी ची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाणार आणि जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन डिक्रीज होत जाणार. आणि जसं जसं आपण डेप्थ कमी करत जाणार म्हणजे अर्थच्या सरफेस पासून कमी डिस्टन्स वर जाणार तसं तसं जी हा इन्क्रीज होत जाणार. आय होप तुम्हाला तिन्ही व्हेरिएशन समजले असणार आहेत. आता पहिल्या व्हेरिएशन मध्ये आपण बघितलं होतं चेंज विथ लॅटिट्यूड. जसे जसे लॅटिट्यूड पोल पासून इक्वेटर पर्यंत येणार आहे तशी तशी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू डिक्रीज होत जाणार आहे फ्रॉम पोल टू द इक्वेटर. इक्वेटरला ही सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू असणार आहे जी आपण बघितली 9.78 आणि पोलला सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे जी आपण बघितली 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेकंड कंडिशन आपण बघितली चेंज विथ हाईट. जसं जसं हाईट इन्क्रीज होत जाणार द डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट आणि सेंटर ऑफ द अर्थ हा पण इन्क्रीज होत जाणार आणि तो इन्क्रीज झाल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऑफ द अर्थ विल गेट डिक्रीजेस. जशी डिस्टन्स इन्क्रीज झालं तसं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन डिक्रीज होणार. आणि लास्ट चेंज विथ डेप्थ. जसं डी इन्क्रीज होत जाणार डेप्थ वाढत जाणार तसं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऑफ अर्थ कमी होत जाणार. आणि जसं डी कमी होत जाईल तसं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन इन्क्रीज होत जाईल. आणि आपल्याला डी मेजर करायचं आहे फ्रॉम दी सरफेस ऑफ द अर्थ नॉट फ्रॉम दी सेंटर ऑफ द अर्थ. हे नेहमी लक्षात ठेवा. डी आपण नेहमी सरफेस ऑफ दी अर्थ पासून कन्सिडर करणार आहे आणि सेंटर पासून नाही.